नमस्कार. मी परत दिलेला असे माझं यूट्यूब चॅनल घेऊन मी असोच रवलं आहे. सो आजचा विषय हा यो पोपय, ऑर्गॅनिक पोपय तुम्ही बघू शकता. हे बघा कशा पद्धतीत उत्पन्न घेतलेला हा. सो याच्याबद्दल तुम्ही जरा माहिती घेऊया आम्ही. आमचे छोटे शेतकरी ते बसले आहेत त्यांच्याकडून. सो तुमचं नाव काय? विश्राम जयेंद्र गावडे. ओके, आता हे पोपईचं तुम्ही उत्पन्न घेतलं आहे म्हणजे कशा प्रकारे तुम्ही याचं उत्पन्न घेतलं, म्हणजे काय याच्या मागच्या यांना पाणी घातलं आणि अजून काय घातलं? शेण वगैरे घालता? हां, ओके. ऑर्गॅनिक पद्धतीने तुम्ही बघू शकता. त्याच्या मुळाशी त्यांनी गुरांचं शेण टाकलं आहे. सेंद्रिय खत वगैरे वापरत नाही ना तुम्ही? नाही. ओके, हे खत वापरत नाहीत. सो आणि याच्या मागचा काय हेतू आहे? हे चप्पल कशासाठी बांधले तुम्ही? हे पपई पडल्या आण्यासाठी. म्हणजे खाली पडू नये यासाठी तुम्ही बांधलेत, म्हणजे लोकांची नजर लागू नये यासाठी. ओके, चालेल. तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे त्यांनी उत्पन्न घेतलं आहे पोपईचं. हे बघा, जवळजवळ 20, 25, 30 पोपई आहेत वर. ओके, अजून याला किती वेळ लागेल पिकण्यासाठी, परिपक्व होण्यासाठी किती वेळ लागेल अजून? 25 मिनिटं. मिनिटामध्ये नाही होत. मिनिटात का दिवस बोलायचं आहे तुम्हाला? दिवस ना? हां, चालेल. जीप त्यांची घसरली आहे, मिनटं बोलून राहिलेत ते. जवळजवळ अजून 25 दिवस आहेत असं म्हणतायत ते. सो यानंतर आम्हाला टेस्टसाठी देऊ शकाल का तुम्ही हे पपई? ओके, आता पपई झालेलं. अजून काय आहे तुमच्याजवळ इकडे? ओके, लिंबूचं झाड पण आहे. ओके, हे बघा. आणि हे आहे आवाकडूचं झाड आहे. चालेल. आणि हे कुंभाचं झाड आहे, म्हणजे पानफुटीचं. हो ना? पानफुटीचं आहे झाड ना? हो. ओके. अजून काय आहे तुमच्याजवळ? पालेभाजी कुठे आहेत ते? हां, त्या साईडला आहेत. हां, ओके.